नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी विद्यार्थ्याने विशेष प्रयत्न करणे गरजेचे असून त्याला शिक्षक आणि पालक यांनी साथ द्यावी असे मार्गदर्शन हेरले हायस्कूल हेरलेचे माजी मुख्याध्यापक एम.के. डांगे यांनी व्यक्त केले. ते हेरले इथं आयोजित हेरले हायस्कूल हेरलेच्या वार्षिक पारितोषिक वितरण सोहळ्यात बोलत होते. हातकणंगले तालुक्यातील हेरले इथल्या श्री बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ अंबप संचलित हेरले हायस्कूल हेरलेचा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा आणि विविध गुणदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच राहुल शेटे, माजी मुख्याध्यापक एम.के. डांगे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना माजी मुख्याध्यापक एम.के. डांगे म्हणाले, शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी विद्यार्थ्यांनी विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहे. सध्या गुणवत्तेला फार महत्व असून भविष्यातील अनेक अडचणी दूर करण्यासाठी आतापासूनच विद्यार्थ्यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. याकडे शिक्षक आणि पालकांनी विशेष लक्ष दिल्यास आदर्श विद्यार्थी घडू शकतात. शिक्षणाचे अनेक द्वारे उपलब्ध असून त्याचाही लाभ घ्यावा. यावेळी सरपंच राहुल शेटे, ग्रामपंचायत सदस्य अमित पाटील, उर्मिला कुर्णे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी राज्यस्तरीय भूगोल प्रज्ञाशोध परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनींनी आपल्या कलागुणांना वाव देत विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम संपन्न केला. या प्रसंगी बी कराळे, रंजना माने, गीतांजली चौगुले, जालंधर उलसवार, संस्थेचे प्रतिनिधी संतोष पाटील, मुख्याध्यापक पी.आर. शिंदे, यू.आर. पाटील, बी.आर. हुजरे, एस.आर. पाटील, बाळासाहेब भोई यांच्यासह पालक, शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.